नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया पुदिन्याची चटणी। त्यासाठी बघा, एक मूठभर पुदिना घेतलेला आहे, देठासकट घेतलेला आहे बघा। जेवढी कवळी देठ असतात ना तेवढी घेतलेली आहे। एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण देठासकट घेतलेली। देठ जास्त घेतलेली आहेत आणि कोथिंबीर कमी घेतलेली आहे। ह्यात टाकायचे 2 कढीपत्त्याच्या काड्याची पानं मी घेतलेली आहेत। मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटाप्रमाणे घ्या। 3 घेतलेल्या आहेत, तिन्ही पण तिखटवाल्या मिरच्या आहेत। 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा जरी लिंबाचा रस पिळला तरी चालेल। मी 1 चमचा फक्त याच्यामध्ये टाकलेला आहे। 1 चमचा जिरं छोट्या आकाराचं आहे। त्यात टाकायचे लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोड्या मोठ्या मोठ्याच आहेत। आता हे काय करणार आहे, आपण फिरवून घ्यायचं। तर त्याच्या अगोदर ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। तुम्हाला हवा असतील का नाही तर एकदा फिरवल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे भाजके शेंगदाणे पण टाकू शकता। जर तुम्हाला शेंगदाणे नसेल टाकायचे ना तर तुम्हाला थोडंसं ओलं खोबरं जर ह्याच्यामध्ये जरी टाकलं तरी चालू शकतं। आता मी हे फिरवून घेते। बंद चालू करून बघा, मी असं फिरवून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही, असं दरदर करायचे, म्हणजे खायला छान लागतं, चवदार लागते अशा पद्धतीची। आणि ह्याला काय परतायची, फोडणी द्यायची काही गरज नाही आहे, असेच खायचे, खूप चविष्ट लागते। शेंगदाणे टाकायचे असले तर आत्ता टाकायचे शेंगदाणे, एकदाच फक्त फिरवून घ्यायचे, म्हणजे आबडधोबड होईल आणि छान लागेल तसे पण। तर तसं पण करून बघा, तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण ही पण झटपट करून बघा। अजून एक गोष्ट सांगते, ह्याच्यामध्ये ना 2-3 चिमूट तुम्ही साखर टाका, चहाची साखर, खूप चविष्ट चटणी लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।